माझ्या आजोबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढे चालणारा माणूस, मी त्यांना आतापर्यंत दोनदा तीनदा भेटलो होतो. आता मला असं वाटतं भेटलो ती शेवटची तिसरी वेळ असेल माझी. पण पुढे धर्माला विरोध नाही, पूजा अर्चना विरोध नाही, यांच्या नावाने पसरवत होते. वारकऱ्यांमध्ये पसरवायचं, अजून लोकांमध्ये पसरवायचं की वारीला विरोध, सत्यनारायणच्या पूजेला विरोध. ते बोले हो माझा कुठचा संबंध येतो या गोष्टींशी, माझा कुठचा आला विरोध. लोकांच्या ज्या काही वैयक्तिक धार्मिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये माझा विषय कुठे येतो. पण त्या धार्मिक गोष्टी करताना दुसऱ्याचा कोणाचा तरी बळी द्यायचा, याला माझा आक्षेप आहे आणि ती योग्यच गोष्ट आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. गुरुवर्य स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी शाळकरी विद्यार्थ्यांकरता मेहंदी स्पर्धा राबवून महान योद्ध्याला अभिवादन केले. शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाणे महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांकरिता बाळकुम येथे मेहंदी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बाळकुम शाळा क्रमांक 60, शाळा क्रमांक 112 मधील तब्बल 150 ते 200 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. विशेष म्हणजे केवळ मुली नव्हे तर शाळकरी मुलांनीही उत्साहाने या स्पर्धेत सहभागी होऊन आपले कलाकौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला. मेहंदी स्पर्धेच्या परीक्षक साधना घरत, परीक्षक आरती भोईर यांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक करीत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एक परीक्षक म्हणून असं वाटतं खरोखर मुली समजा घेतात हातामध्ये कोण, परंतु मुलंसुद्धा इथे काढतात ते विशेष अगदी मुलं नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी आम्ही असा विचार केला की मुलींनाच नंबर देऊन म्हणजे मजा नाही, की मुलांना ते काढतात ते स्वतः कसे बसतात किंवा बसण्याची त्यांची लकब असं वाटतं की खरोखर भाव त्यांचे उतरायचं हातावर. तर असं वाटतं की कोणाला नंबर द्यावा, म्हणून अजून आम्ही काहीही लिहिलं नाही. कारण की एकदम टफ आहे, कारण त्याच्या ह्याच्यानुसार ते काढत आहे आणि मुलं खूप चांगला प्रयत्न करत आहे. ह्या वयात आम्ही सुद्धा हातामध्ये कोण घेतला नव्हता. म्हणून ह्या पाटील साहेबांनी जो प्रोग्राम ठेवला आहे की ह्या वयामध्ये त्यांचे गुण आपल्याला दिसत असतं, असं प्लॅटफॉर्म कुठेच नसतं. तर दरवर्षीप्रमाणे ह्याच वर्षीसुद्धा आम्ही परीक्षेत आलो आणि पहिलाच सत्र झालं, त्यामुळे हा सत्र खूप कठीण आहे नंबर देण्यासाठी. आम्ही प्रयत्न करतो की त्यांच्या भावना पण दुखावल्या जाऊ नये आणि आमचं परीक्षा म्हणून चांगलं काम करावं आणि त्यांना अशा शुभेच्छा द्या की प्रत्येक वर्षी आता त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा. लहान लहान मुलं खरंच स्वतःच्या आवडीने खूप छान छान मेहंदीचे डिझाईन्स वगैरे काढत आहेत आणि स्वतःहून खूप प्रयत्न करतात आवड म्हणून. या प्रसंगी उपशाखा प्रमुख संतोष भोईर, युवा सेने कार्यकर्ते नितीन पाटील, वर्षा पाटील, शाळेतील इतर शिक्षक येथे उपस्थित होते. तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे हा उद्देश असून या उपक्रमाच्या माध्यमातून आनंद दिघे साहेबांना अभिवादन करण्याचा प्रयत्न केल्याचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी S9शी बोलताना म्हटले. आमचे गुरुवर्य स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी मेहंदी स्पर्धा आयोजन केली जाते. आज देखील या ठाणे महापालिका शाळांमध्ये शाळा क्रमांक 60, शाळा क्रमांक 12 आणि माध्यमिक शाळा क्रमांक 4 मधील विद्यार्थ्यांसाठी भव्य अशा मेहंदी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या मेहंदी स्पर्धेमध्ये जवळजवळ 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण लवकरच करण्यात येणार आहे. ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध
स्पर्धा, सुंदर रथाची स्पर्धा, मेहंदी स्पर्धा अशा प्रकारच्या विविध स्पर्धा, त्याचबरोबर गणेश साहित्याचा वाटप असे उपक्रम गेले अनेक वर्ष शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही शिकवलेलं आहे. दिघे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे आठवण म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. गुरुवारी स्वर्गीय धर्मवीर आंदेकर साहेबांना व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.